आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया सागर जाधव. सागर कसा आहेस? एक छान परफॉर्मन्स झालाय, आता आणखीन एक खूप छान परफॉर्मन्स बाकी आहे आणि त्यानंतर अंतिम फेरी. ओके, ऑल द बेस्ट. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. एक धागा सुखाचा. नेक्स्ट. हां, सुरू करूया आपण. ओके. तुझ्यातली ग्रास्पिंग पॉवर एवढी छान आहे की प्रत्येक सांगण्यापाठीमागे तुझं गाणं डेव्हलप होत जातं आणि तू आत्ताच शिकायला सुरुवात केलीस, त्यामुळे अजून चिकार जितकं शिकशील तितकं गाणं छान होत जाणार आहे हे नक्की आहे. पण देवाची जी ईश्वरी देणगी आहे तुला आवाजाची, ती ग्रेट आहे आणि त्याला असं जप. आणि खरं तर सोलापूरमध्ये समुद्र नाही आहे, पण तू सोलापूर का सागर हो तुम, असं एवढं लक्षात ठेव. श्रुतिका, ज्यावेळेला आपण दुःख, आयुष्य असे शब्द ज्यावेळेला वापरतो, विशेषतः ते गातो, त्यावेळेला आयुष्य किंवा दुःख असं त्याच्यात बदल करायचा नाही. कारण त्या शब्दांचे उच्चार लक्षात घेऊनच चाल बांधलेली असते. ह्रस्व दीर्घाच्या सुद्धा जरा थोड्याशा खुणांचं लक्ष ठेवलं तर गाणं आणखी जास्त चांगलं होईल. गाण्यामध्ये भाव, आता मगाशी जसं मी म्हटलं की खरंच ह्या गाण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन गाणं गायलं गेलं, गाणं छान झालं. पण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. चालेल. खूप छान आवाज असणाऱ्या सगळ्यांच्या बाबतीत हा एक धोका असतो की आपण गाण्यावर आपला गळा चढवतो. तसं नाही, गळ्यावर गाणं चढवलं पाहिजे. कारण गळा महत्वाचा नाही, गाणारा महत्वाचा नाही, गाणं महत्वाचं असतं. तर त्या गाण्याच्या एक खूप चांगली गोष्ट परत सांगतो की तू अजिबात नक्कल केली नाहीस. फार तू तुझ्यासारखा गायलास. सागरचं गाणं वाटलं हे, पण तरी कंपोजिशन कुठे कसं सोडलंय, शब्द कसा म्हणलाय, तिथे किती गॅप आहे. कारण विशेषतः बाबूजींच्या कॉम्पोजिशन मध्ये तो शब्द तिथे म्हणजे तिथेच पडायला पाहिजे, तिथे लयकारीला स्कोप नाही अशा ह्या कॉम्पोजिशन मध्ये विशेषतः. तर हे कायम लक्षात ठेव की गाणं महत्वाचं, गळानंतर. ओके, ऑल द बेस्ट. तर ऑल द बेस्ट सागर. आता दिसतोय ना सोफा डोळ्यासमोर? बेस्ट ऑफ लक. थँक्यू.